7-12 उतार्यावर नाव नसलेल्या राज्यातील सुमारे 2,31,000 शेतकऱ्यांना अधिकृत रेकॉर्डवर आणण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने घेतला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या या निर्णयामुळे पात्र शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक, फार्मर आयडी, पीक कर्ज आणि कर्जमाफीसह सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्यात अंदाजे 50,000 मयत शेतकऱ्यांच्या वारस नोंदी अद्यावत नाहीत। तसेच सुमारे 10,000 प्रकरणांमध्ये जमीन वडिलांच्या नावावर आहे, पण मुलाचे नाव 7-12वर लागलेले नाही। या सर्व नोंदी आता दुरुस्त केल्या जातील। ज्या शेतकऱ्यांचे नाव 7-12 किंवा इतर अधिकारात नाही, त्यांच्या जमिनीची सर्व उपलब्ध कागदपत्रे गोळा करून ती सहकार विभागाकडे वर्ग केली जातील। ज्या पात्र शेतकऱ्यांचे तांत्रिक कारणामुळे ॲग्रिस्टॅक निघू शकत नाही, त्यांच्याकडून इतर पर्यायी कागदपत्रे स्वीकारून तोडगा काढला जाईल। देवस्थान, इनाम किंवा वतन जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक स्वतंत्र विशेष फॉर्म तयार केला जाईल, जेणेकरून त्यांनाही सर्व योजनांचा लाभ मिळेल। या संपूर्ण प्रक्रियेसाठी एक निश्चित फॉर्मॅट तयार करण्यात आला असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पुढील 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत।